सांगू शकतात का कोणी? आम्ही ही गोष्ट भंतेजी आयुष्यात चोरली नाही. संस्कार आहेत ना मनावर घडलेले, डोळ्यानं बघितलेले, कानानं ऐकलेले, ते मनावर संस्कार होतात. आणि मनावर संस्कार झाले की संसारी जीवनामध्ये माणूस जशाला तसं वागायचा प्रयत्न करतो. बघा, आदिन्न दानवे रमणी. आता तुम्ही सगळे शेतकरी आहेत, शेतकरी आहेत की नाही? तुम्ही सगळे तुम्ही शेतामध्ये निंदायला खुरपायला जाता की नाही? कापूस वेचायला जाता. तुमच्या मनात नाही, तुमच्या ध्यानी नाही, मनी नाही, तुम्ही एवढा तरी कापूस चोरून आणता का नाही? चलता चलता 2 बोंड तरी वर पिता का नाही? आदिन्ना दाना वेरमणी सिक्कापदं समाधी आम्ही. मी चोरी करणार नाही. तुम्ही चोरी केली का? हटकून केली का? मुद्दामून केली का? तुम्हाला चोरीच करायची म्हणून ते याला चांगलं दिसलं, इथं बरं वाटलं, गाड्या आपण हे घेतलंच पाहिजे, माणूस आपोआप चोरी करतो. मग त्यामुळं नुसतं कायेनं वाचेनं म्हणून चालत नाही, तर कायेनं आणि मनानं आपल्याला त्या शीलाचं सांसारिक जीवनामध्ये पालन करायचं. मग आपण असं कधीच करत नाही. आणि हे करण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं स्तब्ध बसावं लागल. तुम्ही बुद्धाला हात जोडू नका, बुद्धाला मोमबत्ती लावू नका, अगरबत्ती लावू नका, तुम्ही काहीच करू नका. पण एखाद्या वेळेस ती बुद्ध मूर्ती पुसून मनातल्या मनात तरी त्याचं आचरण करा ना. मी आतापर्यंत हिंसा केली नाही, मी चोरी केली नाही, मी व्यभिचार केला नाही, मी खोटं बोललो नाही, मी आयुष्यात कुणाला स्वतःही पिलो नाही, कुणाला प्यायच्या नादीवी लावलं नाही. आपल्याकडे लोक काय म्हणतात, आम्ही फार आचरण करतो, सकाळी वंदना करतो, दुपारी वंदना करतो, अष्टशिलेचं पालन करतो. आता नुसतं म्हणणं आणि कपाळाला कुंकून लावणं म्हणजे अष्टशिलेचं पालन आहे का? संसारिक जीवनामध्ये आहे का पालन? नाहीये. आपल्याला वास्तविक त्याचं आचरण करावं लागेल, प्रॅक्टिकली. जसं बुद्धानं सांगितलं, साक्षातो भगवता धम्मो संडिट्टिको अकालिको यही पस्सिको उपनय्यको पच्चतं वेदितव्यो वियुहिति. इथंच ना, आकाशाच्या वरचं बुद्धानं नाही ना सांगितलं, जमिनीच्या खालचं बुद्धानं नाही सांगितलं. जमिनीवरचं प्रत्यक्ष दिसणार आणि हातानं शरीरानं स्पर्श होणार बुद्धानं सांगितलं. पण त्याकडे आपलं लक्ष नाही, त्याकडे आपलं ध्यान नाही. आपण फक्त मोहामध्ये एवढं गुरफटून गेलो की त्या मोहामध्ये एवढं गुरफटून गेलो, त्या दुःखामध्ये एवढं गुरफटून गेलो आणि त्यालाच आपण सुख म्हणत राहिलो की मी आज फार सुखी आहे. माणसं सुखी नाहीत. इथं बसलेल्या सगळ्या महिलांनी सांगावं आणि पुरुषांनी सांगावं, सुखी आहेत का बाबा? आहेत का सुखी? इकडे दुखी आहेत का तुम्ही? बघा, हे दुखी नाहीत, तुम्ही सुखी नाहीत. मग आम्ही काय आहेत? पूर्ण सुखी नाहीत, पूर्ण दुखी नाहीत. आम्ही अदुःखी माणसं आहेत. आम्ही समाधानी नाहीत. आम्हाला किती जरी मिळालं तर ते हवं हवंसं वाटतं, आहे की नाही? हे सगळं दुःख आहे ना. हे दुःख उराशी बाळगून आपण घेऊन चाललो, तर आपल्याला कळना हे दुःख आहे. आपण त्याला सुख 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 आहे, सुख आहे मानून त्यामध्ये समाधानी आहेत आणि म्हणतो मी एवढं आचरण करायलो, मी एवढं सगळं काय करायलो, पण माझ्या पदरी दुःखच यायले. त्याचं कारण आहे चित्त, हे मन. बुद्धानं सांगितलं ना, मनोपुबगम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदठेनं भासती वा करोती वा ततो तन दुःखमेवती चक्कमेव होतो पदम. त्याला तुकाराम महाराज मराठीत सांगतात. काय सांगतात? सकळ कर्माचे मूळ जाना मन मानवी जीवन मनोमय दुष्ट मने करी भाषण वर्तन तो दुष्ट दुर्जन दुःख भोगे गाडीचे ते चाके धावे बैला मागे दुःख तया मागे धावे तैसे मन करा शुद्ध निर्मळ पवित्र माया देवी पुत्र सांगे जगा. 2500 वर्षापूर्वी अद्वितीय सत्य बुद्धानं सांगितलं, ते तुकारामाने त्यांच्या आयुष्यामध्ये सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगत होतो, पंचशील हे चित्तामध्ये ज्या गोष्टी उत्पन्न होतात त्या दुःख आहेत का सुख आहेत का अदुःख आहेत, त्या आपल्यासाठी हितकर आहेत का आपल्यासाठी दुःखकार आहेत, याचं मोजमाप करायचं जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये. तर ती मोजपट्टी म्हणजे पंचशील आहे. बघा, आपण तिसऱ्या प्रकारचं शील, कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्कापदं समाधी आम्ही. मी व्यभिचार करणार नाही, मी कामवासना करणार नाही. मग कामवासना न करत असताना
मग डोळ्यानं, कानानं, वाचेनं आणि मनानं काहीच विचार करायचा नाही. ते अनित्य आहे, ते टिकणार नाही आहे. तिथं सुख जरी असेल तर त्या सुखाच्या माग फार मोठं दुःख आहे. आपण हे विचार करीत नाहीत करीत. जे सुख आहे, जे 2 मिनिटाचं सुख आहे, जे डोळ्यानं पाहून सुख मिळतंय, त्यामध्ये आपण रममान होतो. पण अंतःकरणामधून जे सुख आपल्यामध्ये निर्माण होतं त्याकडं मात्र आपण पाठ करतो की आम्हाला ते नको आहे, याची आम्हाला गरज नाही आहे. आज ही धम्म परिषद आहे, तुम्ही वर्गणी जमा करून तुम्ही धम्म परिषद करता ना. बरं, तुम्ही एकाच्या जर घरी गेले समजा एखाद्याच्या, तर घरामध्ये माणूस असताना तुम्ही जर आवाज दिला घरी कोणी आहे का, तर ते माणूस काय म्हणतं बरं? घरी कोणी नाही म्हणतात. नाही हाय म्हणतच नाहीत, मला माहित आहे. मग हे का म्हणतात बरं? एखादा माणूस फोनवर बोलतो, हॅलो कुठपर्यंत आलो, हे हिंग काय इतप्रोक आहे, ते खरं कवाच सांगत नाही. त्याला म्हणलेलं असते का तो हटकून खोटं बोल, सांगितलेलं असते का त्याला तो हटकून खोटं बोल? नाही. पण चित्तावर जे संस्कार झाले ते उत्पन्न झाले आणि सांगितलं की आपल्याला या माणसाला ठकवण्यासाठी आपल्याला हे बोलावंच लागल, या गोष्टी कराव्याच लागतील. बाई जरी मधात स्वयंपाक करत असेल आणि जर मी बाहेरून जर आवाज दिला किंवा तुम्ही जर आवाज दिला तर घरात कोणी आहे का, तर ती भाकरी करताना बाई म्हणते घरात कोणी नाही, जा पुढे जा. कोण आहे माहित नाही, ती बघत नाही, येत नाही, काहीच करीत नाही. ते त्यांचा द्वेष नाही, त्यांचा गुन्हा नाही. इथं ऐकलं ना, इथून निर्माण झालं. ऐकलं ना, आहेत का, यानं सांगितलेलं असतंय नाही, चल म्हणून टाक. नाही, ते संस्कार इथं रुजले पाहिजे. आता ते तुमच्यात माझ्यात रुजणार नाहीत, तर हे लहान लहान मुलं आहेत ना, यांच्यावर संस्कार झाले पाहिजे. सील यांना शिकवलं पाहिजे की नुसतं म्हणायचं नाही, तर याच आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आचरण आपण केलं पाहिजे. मग आपण आचरण करत नाही, आपण फक्त ही अगरबत्ती लावली, बुद्धाला फुलं वाहिले, बुद्धंग नमामि म्हणलं, धम्मंग नमामि म्हणलं, झालं, आमची वंदना झाली आणि भंतेजी आमचा दिवस खूप चांगला गेला. नुसता दिवस चांगला जाऊन संसारिक जीवनामध्ये जमत नाही प्रियजन हो. तर परमसुखाचा आनंद मिळवण्यासाठी आपण झटलं पाहिजे. आपण झटतो कशासाठी? दुःखासाठी. बरं, मी सत्कार घेतला काय नाही घेतला काय, मला सुख आहे का दुःख आहे? तुम्ही माझा सत्कार केला, यामध्ये काय मला सुख आहे? किंवा नाही केला तर काय दुःख आहे का? काहीच नाही. का ते सगळंच सोडून दिलंय ना, ते सगळं सोडून देऊन इकडे आलोत ना. तुम्ही दिलं काय नाही दिलं काय तरी तुमचं कल्याण. नाही तर काही लोक म्हणतात आम्हाला बोलवलं ना, आमचा सत्कार केला ना, याला का परिषद म्हणतात आणि याला काय फलानं म्हणतात? नाही नाही, असं कधीच नाही करायचं. आपल्याला परमसुखाचा आनंद पाहिजे ना, तर मग आपण त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्हच बोललं पाहिजे, चांगलंच बोललं पाहिजे, वाईट बोललंच नाही पाहिजे. आपल्याकडे काय आहे, किती चांगला कार्यक्रम झाला याच्याकडे लोक लक्ष देत नाहीत. याच्यात कमतरता काय आहे, याच्यात काय कमी पडलंय ते शोधतात लोक. काय कमी आहे, काय कमी आहे. बघा, आता तुम्हाला 5 मिनिटांना जेवायचं आहे सगळ्यांना. मी बघा येताना उशीर आलो, मला उशीर झाला यायला. काही लोक तिकडे 2च लोक होते, मला वाटतं सकाळी येणाऱ्या लोकांना खिचडी होती, आहे की नाही. आता दुपारी जेवण आहे, संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम आपल्याला आहे. म्हणजे आपण दिवसभर खाऊन मस्त पाणी पिऊन आपल्याला सगळ्या गोष्टीचा आनंद मिळवायचा आहे. आणि आनंद मिळवतानाही आपल्याला आचरण करायचंय, ते फुकट घ्यायचं नाही. फुकट घ्यायचंय का? ते त्याला साधू साधू तरी म्हणावं लागल. बाबा तुम्ही चांगलं केलं एवढं तरी तुम्हाला म्हणावं लागल. फुकट घ्यायला जमणार नाही. फुकट घेतलं तर तुम्हाला त्याचं समाधान संसारिक जीवनामध्ये मिळणार नाही. बघा, जे बुद्धानं पंचशील सांगितलं ते दुःखमुक्तीचा मार्ग पंचशील बुद्धानं सांगितलं. तुम्ही सगळे शेतकरी आहात, तुम्ही सगळे शेतकरी आहात, शेतात जातात.
तर तुमच्याकडे बैलगाडी तर आहेच ना, आहे ना बैलगाडी.